नमस्कार, मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी घेऊन आलो आहे FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग अमॅलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म लेक्चर नंबर 3. या अगोदर आपण लेक्चर नंबर 1 आणि 2 हे व्हिडिओ शूट करून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले होते. ते सर्वांनी ते अगोदर बघून घ्यायचे, जे नवीन असतील त्यांनी, आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि लक्षात आलं आहे की व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे, परंतु त्याला पर्याय नाही आहे, कारण की आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्या बारकावे त्या ठिकाणी आहेत, तर सांगण्यासाठी वेळ लागतो आहे. म्हणून सर्वांनी सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहेत, कारण की आपल्याला येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहे यासाठी हे व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरणार आहे. म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचे आहे. जरी लेंदी असतील, थोडे मोठे होत असतील, पण त्याला पर्याय नाही, आपल्याला अभ्यास केल्याशिवाय त्या ठिकाणी गत्यंतर नाही आहे. म्हणून सगळ्यांनी हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहेत. मग आज आपण सुरू करणार आहोत लेक्चर नंबर 3 मध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. दुसरा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण आज घेणार आहोत. आपण लास्ट लेक्चरला एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी सॉल्व्ह केलेला होता. आज अजून एक आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या चॅप्टरमध्ये घेणार आहोत. तर तो सुरू करू. तर हा आपला आजचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. बघा काय सांगितलं प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि त्यानुसार सॉल्व्ह करायचं आहे. मग A and B were partners sharing profits in the ratio of 3:2, whereas C and D were the equal partners. The two firms decided to amalgamate on 31st March 2024, when the balance sheet of the two firms were as follows. काय सांगितलंय की ए आणि बी दोन पार्टनर्स होते आणि त्यांचं प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे, तर 3:2 आहे. त्याचबरोबर सी आणि डी हे सुद्धा पार्टनर्स होते, पार्टनरशिप फर्म होते, त्यांचा रेशो इक्वल होता. आणि या दोन्ही फर्मने काही डिसाईड केले की आपण काय करायचं, आपल्या दोन्ही फर्म एकत्र करायचे, दॅट इज अमॅलगमेशन. बरोबर. मग त्यांनी जे अमॅलगमेशन आहे ते केलंय. मग आता खाली त्यांची बॅलन्स शीट दिली. बॅलन्स शीटमध्ये थोडंसं त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर पी आणि क्यू लिहिलंय आणि RS लिहिलंय, पण इथं आपलं काय आहे AB आणि CD. ठीक आहे, एवढं करेक्शन आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं पण AB आणि CD आहे, P आणि Q नाही आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, पुढे बघायचं आहे की काय सांगितलंय ॲडजस्टमेंटमध्ये ते आपण बघू. द फॉलोइंग आर द टर्म्स ऑफ अमॅलगमेशन. मग त्यांनी काय केलंय, खालील टर्म्सवरती जे अमॅलगमेशन आहे तर ते दोघांनी केलेलं आहे. मग पहिल्या टर्म्समध्ये काय सांगितलंय, द बिफोर अमॅलगमेशन बोथ द फर्म शुड डिस्चार्ज द आउटस्टँडिंग रेंट. म्हणजे त्याचं जे काय आउटस्टँडिंग रेंट आहे तर दोघांनी काय करायचं, ते त्याचं पेमेंट करायचं आहे, ते पेड करायचं आहे. ठीक आहे, असं ठरलेलं आहे. जे काही आउटस्टँडिंग रेंट आहे तर ते दोघांचे ज्यांनी दोघांना अगोदर पेड करायचे ठरलेले. नंतर दुसरे ॲडजस्टमेंट काय झाले, द बिल्डिंग वॉज व्हॅल्यूड ₹80,000. बिल्डिंगचं व्हॅल्यू त्या ठिकाणी चेंज झालंय. नंतर गुडविल ऑफ A and B वॉज व्हॅल्यूड ₹50,000 अँड दॅट C and D ₹30,000. म्हणजे गुडविलचं व्हॅल्यू सांगितलंय किती. नंतर द स्टॉक ऑफ A and B व्हॅल्यूड ₹38,000 अँड दॅट ऑफ C and D वॉज व्हॅल्यूड ₹53,500. Nandar, the plant and machinery of A and B was valued ₹88,000 and that the C and D was not taken over by the new firm, which Mr. C agreed to take over of ₹18,000. बघा काय झालं आहे की जी प्लांट अँड मशिनरी आहे तर ती ए आणि बीची तर नवीन फर्मने घेतली 88,000 रुपयाला, परंतु सी आणि डीची घेतली नाही. मग ती सी आणि डीची कोण घेतली, तर जो सी पार्टनर्स आहे तर त्यांना ॲग्री केलं की मी ते घेतो 18,000 रुपयाला. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याने त्या ठिकाणी सांगितलं आहे. नंतर पुढे काय म्हटलं आहे, अ रिझर्व ऑफ 5% ऑन डेटर्स नेसेसरी फॉर बॅड डेब्ट्स ऑफ बोथ द फर्म्स. म्हणजे थोडक्यात काय आहे, तर RDD आपल्याला काढायचं आहे 5% दोन्ही फर्म्सवरती, डेटर्सवरती. नंतर प्रिपेअर द रेव्होल्युशन अकाउंट्स, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स इन द बुक्स ऑफ द ओल्ड फर्म अँड द बॅलन्स शीट ऑफ न्यू अमॅलगमेटेड फर्म. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर कॅपिटल अकाउंट्स आणि रिव्होल्युशन अकाउंट्स तयार करायचं आहे. त्यासोबत आपण कॅश अकाउंट पण तयार करतो, अशा आपल्याला अकाउंट्स तयार करायचे आहेत. मग फॉर्मॅट आपण त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे, रिव्होल्युशन अकाउंट्सचा डेबिट आणि क्रेडिट, पर्टिक्युलर्स, अमाऊंट्स. ठीक आहे. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स AB. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, कॅश अकाउंट्स, डेबिट, क्रेडिट. तसंच हे झालं ABचं, तर CDचं रिव्होल्युशन अकाउंट्स, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स आणि कॅश अकाउंट्स, आणि शेवटी बॅलन्स शीट. अशा प्रकारचे काय करतो आपण, फॉर्मॅट तयार करायचं आहे. आपल्याला पुस्तक असेल तर पुस्तकात तुम्ही बघायचं आहे, किंवा जे काही तुमच्याकडं नोटबुक असेल तर त्यामध्ये तर फॉर्मॅट तुम्ही तयार करायचं आहे, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल. मग आता आपण काय करायचं आहे, अशा प्रकारचं फॉर्मॅट तयार केल्यानंतर या ठिकाणी एक एक पद जे काही आहे तर ते बघायचं आहे, त्याचं काय करायचं आहे.
मग फर्स्ट आपण घेणार लायबिलिटी साईडमध्ये काय आहे तर कॅपिटल आहे. काय आहे तर कॅपिटल आहे, बरोबर. आता हे जे कॅपिटल आहे हे काय करतो आपण त्याच्या अकाउंट ट्रान्सफर करतो. आपण लास्ट लेक्चरला बघितलं कॅपिटलचं काय करायचं. मग एच्या बीचं बीच्या तिथं सी आणि सी डी दोन्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे तर तिथं आपण काय करणार आहे हे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून ट्रान्सफर करणार आहे. मग बघा इथं आपण घेतलं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन एचं 80,000 आणि बीचं 70,000 रुपये. तसंच सी आणि डी जे काही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे त्याचंही बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून 60,000 रुपये आणि 20,000 रुपये घेतले. ठीक आहे. तर पहिलं काय करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पार्टनर्सचं जे काही कॅपिटल आहे तर ते ट्रान्सफर करायचं आहे. नंतर हे झालं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंतर दुसरं जे पद आहे तर ते काय आहे रिझर्व्ह फंड आहे. काय आहे रिझर्व्ह फंड. आता हा रिझर्व्ह फंड जो काही आहे तर कोणाचा ए आणि बीचा किती आहे तर 24,000 रुपीज आहे आणि जी आणि सी आणि डी आहे तिचा 8,000 रुपयाचा त्या ठिकाणी दिसतोय. मग आता हे रिझर्व्ह फंड जो आहे तर आता काय झालंय दोन्ही फर्म बंद झालेत. ए आणि बी आणि सी आणि डी बंद झाल्यानंतर हा रिझर्व्ह काय आहे हा तर रिझर्व्ह म्हणजे एक प्रकारचा प्रॉफिट आहे. आपण रिझर्व्हला काय म्हणतो जे त्याची कन्सेप्ट काय आहे डिफाईन कसं करतो रिझर्व्ह. रिझर्व्ह इज नथिंग बट द पार्ट ऑफ प्रॉफिट विच इज केप्ट अ साईड. आपण काय केलेलं असतो बाजूला काढून ठेवलेला जो काही प्रॉफिट असतो तर दॅट इज कॉल्ड रिझर्व्ह. आता व्यवसाय बंद पडल्यावरती हा रिझर्व्ह कोणाला मिळायला पाहिजे, कोणाला आपण त्या ठिकाणी दिला पाहिजे तर साहजिकच त्या ठिकाणी पार्टनर्सला पण तो रिझर्व्ह दिला पाहिजे. मग बघा आपण काय करायचं जो रिझर्व्ह आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला दाखवायचा. इथे बघा बाय रिझर्व्ह. मग रेशो किती आहे तर 3:2 रेशो आहे. 3:2 रेशोने काय करायचं आपल्याला ए बीचा जो काही रिझर्व्ह आहे 24,000 रुपीज तर तो वाटायचा आहे. सगळ्यांना वाटता येतं. आपण काल रिझर्व्ह कसं वाटायचा आहे हे बघा बघू. 24,000 रुपीजचा रिझर्व्ह आहे, बरोबर. मग आता कधी जी अमाऊंट आहे ती वाटायची रेशो बघायचा कुठला आहे तर बघा इथं ए आणि बीचा रेशो आपल्याला सांगितला आहे की किती आहे 3:2 आहे. मग काय करायचं अशा वेळेस 24,000 डिवायडेड बाय 5 कसं आलं तर दोन्ही रेशो जो काही याची बेरीज करायची म्हणजे 3 आणि 2 किती झाले 5 झालेत. मग काय करायचं आहे या 24,000 रुपीजला जो 5 आहे तर त्या 5ने काय करायचं आहे भागायचं आहे डिवाइड करायचं आहे. मग बघा बरं डिवाइड केल्यानंतर किती येतं या ठिकाणी आपण बघू. 24,000 रुपीज जे आहे त्याला काय करायचं आपल्याला भागायचं आहे 5ने. मग 24,000 डिवायडेड बाय 5 इज इक्वल्स टू 4,800. हा झाला एक भाग. आता आपल्याला काय करायचं आहे असे 3 भाग द्यायचे आहेत कोणाला ए ला आणि 2 भाग द्यायचे कोणाला त्या ठिकाणी बी ला. म्हणून याला काय करायचं इंटू करायचं. हे जे काय आलेलं आपलं अमाऊंट आहे याला त्या ठिकाणी इंटू करायचं आहे इंटू 3 इज इक्वल्स टू 14,400, बरोबर. हे झालं एचं. तसंच काय करायचं आहे आता मग आता इथं बघा एच्या कॉलममध्ये घ्यायचं आपल्याला 14,400 इथे घेतलं बघा आपण. तसं आता काय करायचं आहे 4,800 जे आपलं उत्तर आलं होतं तर त्याला काय करायचं इंटू 2ने करायचं ते येईल 9,600. मग ते घ्यायचं बीच्या कॉलममध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे रिझर्व्ह वाटायचं आहे. तसंच सेम जो आपल्याला सी आणि डीचा पण वाटायचा आहे. मग सी आणि डीचा रिझर्व्ह किती हजार रुपये 8,000 रुपयाचा आहे. इक्वल त्याचा रेशो आहे म्हणजे इक्वल म्हणलं किती येईल 4,000 सीला 4,000 आणि डीला पण 4,000 कारण त्याचा जो काही आहे तर तो किती 8,000 रुपयाचा रिझर्व्ह आहे. तो आपल्याला इक्वल वाटायला सांगितलं आहे. कारण की काय म्हणलं रेशो कसा आहे तर इक्वल आहे. काय आहे इक्वल आहे म्हणून आपण तो काय केला इक्वल म्हणजेच एकाच एका रेशोने वाटला म्हणजेच अर्धा अर्धा त्या ठिकाणी वाटलेला आहे तर तो आपण तो घेतला. आता पुढे जे पद आहे तर ते काय आहे तर सन्ड्री क्रेडिटर्स आहे. काय आहे सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्सला काय ॲडजस्टमेंट सांगितली आहे का हे आपण पहिल्यांदा बघून घ्यायचं. मग ॲडजस्टमेंट आपण टिकमार वगैरे काही केलेली नाही आहे किंवा सन्ड्री क्रेडिटर्सवर कुठलीही ॲडजस्टमेंट नाही आहे. मग आता ॲडजस्टमेंट नसल्यामुळे आपण ते काय करायचं आहे डायरेक्ट बॅलन्स शीटला आपण दाखवून द्यायचं आहे. मग बघा क्रेडिटर्स इथं घेतलं आपण हे आता इथं जागा सोडली. क्रेडिटर्स घेतलं ए अँड बी 30,000 रुपयाचं क्रेडिटर्स आहे आणि सी आणि डीचे 16,000 रुपयाचे आहे म्हणजेच 46,000 रुपीजचे क्रेडिटर्स या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्याची पोस्टिंग करून टाकायची कारण की त्यावरती ॲडजस्टमेंट कुठलीही नाही आहे. दोघांची बेरीज करून ती बॅलन्स शीटला दाखवायची न्यू बॅलन्स शीटला. ठीक आहे. नंतर आता पुढे
पुढचं पद बघायचं कुठलं आहे आणि तसं ते सॉल्व्ह करत जायचं. मग आहे बिल्स पेबल. आता बिल्स पेबलवर काही ॲडजस्टमेंट आहे का? बिल्स पेबल फक्त कोणाचे आहे तर सी आणि डीचे बिल्स पेबल आहेत. मग आता याच्यावर पण काही ॲडजस्टमेंट नाही आहे, कुठले आपण टिक मार्क केलेली नाही आहे. मग टिक मार्क केली नाही म्हणून डायरेक्ट ही सुद्धा काय करायचं आहे, बॅलन्स शीटला दाखवून द्यायचं आहे. तर बघा बिल्स पेबल ए आणि बीचं नील दाखवलं आपण, कारण की तिथं कुठलंही नाही आहे. जसं सी आणि डीचं 30,000 रुपयाचं होतं म्हणून ते आपण 30,000 रुपये आउटरला दाखवले. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, एक एक पद जे काही आहे ते सॉल्व्ह करत जायचं, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. चला आता पुढचं पद बघायचं. या ठिकाणी कुठलं पद आहे. मग झालं बेस पेबल झाल्यानंतर काय आहे तर आउटस्टँडिंग रेंट आहे. काय आहे? आउटस्टँडिंग रेंट. मग याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पहिलीच ॲडजस्टमेंट सांगितली बघा, बिफोर द अमॅल्गमेशन बोथ द फर्म शुड डिस्चार्ज द आउटस्टँडिंग रेंट. काय सांगितलंय की दोन्ही फर्मने काय करायचं आहे, आपलं आउटस्टँडिंग रेंट जे आहे ते पेड करायचं आहे. बरोबर आहे. मग आउटस्टँडिंग रेंट जर पेड करायचं असेल तर एंट्री कशी होईल आउटस्टँडिंग रेंट पेड करायची? तर काय होईल, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट्स क्रेडिट. बरोबर, कॅश अकाउंट्स क्रेडिट होणार, कारण की आपल्याकडे कॅश गेली, जेव्हा जेव्हा कॅश आपल्याकडनं जाईल तेव्हा कॅश अकाउंट्स काय होतं, क्रेडिट होत असतं. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ आपला एंट्री झाली त्या ठिकाणी आउटस्टँडिंग रेंट टू कॅश. मग आपल्याला रेंट अकाउंट आपल्याला आहे का तयार केलेलं नाही, कॅश अकाउंट आपण तयार केलेलं आहे. आपल्याला काय करायचं, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करायची आहे. बघा मग कॅश अकाउंट बघायचं, हे ए आणि बीचं कॅश अकाउंट आहे. तिथं घेतलं आपण बाय आउटस्टँडिंग रेंट किती हजार, पहिलं याचं किती आहे तर 6,000, म्हणून 6,000 घेतलं. तसंच सी आणि डीचं किती हजार आहे, 2,000 आहे. तर सेम सी आणि डीचं जे कॅश अकाउंट आहे इथं घेतलं बघा, आउटस्टँडिंग रेंट बाय आउटस्टँडिंग रेंट 2,000. अशा प्रकारे आपण काय केलं, रेंटचं पेमेंट केलेलं आहे. नंतर पुढं काय सांगितलं आहे ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पुढचं पद बघा काय आहे. हे झालं तुमचं आउटस्टँडिंग रेट. आता लायबिलिटी साईड संपली. आता काय करायचं, आपल्याला असेट साईडवर जायचं आहे. असेट साईडवरती काय काय झालं आहे ते आपण बघून सॉल्व्ह करत जायचं आहे. मग असेट साईडला पहिलं पद काय आहे तर बिल्डिंग आहे. बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. मग काय सांगितलं आहे, द बिल्डिंग वॉज व्हॅल्यूड ₹80,000. काय झालं आहे, बिल्डिंगचं व्हॅल्यू 80,000 रुपये झालं आहे. पहिले जे होतं किती, 60 होतं. मग आता बिल्डिंगचं व्हॅल्यू वाढलं. बरोबर, काय झालं, बिल्डिंगचं व्हॅल्यू वाढलं. जे ए आणि बीची बिल्डिंग आहे ते बिल्डिंगचं व्हॅल्यू वाढलं. कितीने वाढलं बिल्डिंगचं व्हॅल्यू, तर त्या ठिकाणी दिसते आपल्याला 20,000 रुपयाने बिल्डिंगचं व्हॅल्यू वाढलेलं आहे. मग आपण काय बघितलं पहिल्या लेक्चरला, की जेव्हा असेट वाढते तर असेट वाढले तर तो काय आहे, त्या व्यवसायाचा फायदा आहे. मग तो आपण कुठं लिहायचा असतो, तो लिहायचा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग इथे घेतलं बाय बिल्डिंग, कितीचा फायदा झाला, 20,000 रुपयात फायदा झाला. 60ची बिल्डिंग 80ला घेतली नवीन फर्मने, म्हणजे 20,000चा फायदा झाला. म्हणून आपण इथे घेतलं बघा बाय बिल्डिंग 20,000. आता हेच जे आहे बिल्डिंग आपल्याला कुठं दाखवायची आहे, बॅलन्स शीटला पण दाखवायची आहे. मग बघा बॅलन्स शीटला इथे दाखवली आपण बिल्डिंग, किती दाखवली तर बिल्डिंग दाखवली आपण 80,000, कारण की नवीन फर्मने बिल्डिंग किती रुपयाला घेतली तर 80,000ला घेतली, म्हणून इथं आपण दाखवली 80,000 रुपयाची बिल्डिंग. नंतर पुढचं पद कुठलं आहे तर ते आपल्याला एका ठिकाणी बघायचं आहे. मग बघा पुढे आपल्याला सांगितलं आहे प्लांट अँड मशिनरी. काय सांगितलं आहे, प्लांट अँड मशिनरी दिलं आहे. मग याच्यावरती काय ॲडजस्टमेंट आहे ते बघायचं पहिल्यांदा. मग बघा इथं दिलं आहे 5 नंबरला ॲडजस्टमेंट, द प्लांट अँड मशिनरी ऑफ ए अँड बी वॉज व्हॅल्यूड ₹88,000 अँड दॅट सी अँड डी वॉज नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू firm which Mr. C agreed to take over the ₹18,000. मग ती सी आणि सीने घेतलेली आहे. पहिलं आपण ए आणि बीचं बघू काय झालं. तर ए आणि बीचं जे काही व्हॅल्यूड आहे तर ती किती रुपयाला घेतली तर 88,000 रुपयाला घेतली. मग तिचं जुनं व्हॅल्यू किती पहिलं बघायचं. मग बघा प्लांट अँड मशिनरी कितीला होती, 80,000ला होती. बरोबर आहे. पण ती कितीला घेतली, 88ला या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजेच 8,000 रुपयाने जास्त घेतली आहे. म्हणजेच काय झालं आहे, फायदा झाला आहे. बरोबर आहे. मग बघा इथं बाय प्लांट अँड मशिनरी असेट वाढली तर याचा अर्थ तो आपला इन्कम आहे, फायदा आहे. तो दाखवतो आपण, दाखवतो रिव्होल्युशनच्या क्रेडिट साईडला. ठीक आहे. आता हे झालं प्लांट अँड मशिनरी कोणाचं, ए आणि बीचं. पण सी आणि डीचं घेतलंय का, बघा सी आणि डीचं जे काही प्लांट अँड मशिनरी आहे हे 20,000चं जे काही आहे तर ते मात्र घेतलेलं नाही. तर ते कोण घेतलं तर जो मिस्टर सी आहे हे मिस्टर सीने घेतलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जे प्लांट अँड मशिनरी आहे तो सी घेऊन गेलाय 18,000 रुपयाला. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे सी आणि सीने घेतल्यामुळे आपल्याला सीच्या अकाउंटला दाखवावं लागेल
किंवा सी जो काही आहे तर त्या सीनं ते किती दराला घेतलाय, तर 20चं कितीला घेतलं, 18ला घेतलं. पहिल्यांदा लॉस झाला त्या व्यवसायाचा, म्हणून टू प्लांट अँड मशिनरी 2,000 रुपयाचा लॉस दाखवावा लागेल डेबिट साईडला, कारण की असेट आपली कमी झाली. असेट जेव्हा कमी होते तेव्हा लॉस होतो, तो द्यायचा डेबिटला. मग सी आणि डीचं जे काही रेव्होल्युशन अकाउंट आहे तिथे घेतलं बघा आपण, टू प्लांट अँड मशिनरी 2,000 रुपीज, 2,000 रुपयाचा त्याने लॉस झालेला आहे म्हणून तो घेतला आपण. नंतर पुढे आता हे जे काही 8,000चे त्या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी घेतली सीने, तर ते सीच्या अकाउंट दाखवावं लागेल. मग कुठं दाखवावं लागेल, तर डेबिट साईडला का दाखवायचं बघा, इथं घेतलं टू प्लांट अँड मशिनरी 18,000 रुपये. कारण की आता सीचं यामुळे काय होईल, जे कॅपिटल येणं आहे ते कमी होईल, बरोबर आहे. कारण की सीला 18,000चा लाभ झालेला आहे. त्यानं ते प्लांट अँड मशिनरी जे काही आहे तर ते टेक ओव्हर केलं आहे, व्यवसायातून घेतले, म्हणजे त्याचं जे काही कॅपिटल आहे तर ते कमी होईल. म्हणजे जेव्हा कॅपिटल कमी होतं पार्टनर्सचं, ते आपण कुठं घेतो, तर ते डेबिट साईडला घेतो. पार्टनरचं कॅपिटल जेव्हा वाढेल किंवा पार्टनर्सला येणे वाढेल व्यवसायाकडनं, ते क्रेडिट साईडला घ्यायचं. आणि त्या ठिकाणी पार्टनरचं देणं कमी होईल तर ते कुठे घ्यायचं, डेबिट साईडला घ्यायचं. आता प्लांट अँड मशिनरी त्यानं घेतल्यामुळे त्याचं काय झालं, कॅपिटल कमी झालं, म्हणून आपण काय झालं, प्लांट अँड मशिनरी डेबिट साईडला दाखवली. लक्षात ठेवायचं ऑलवेज पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बेसिक रूल्स काय आहे, की जेव्हा जेव्हा पार्टनर्सचं जे काही व्यवसायाकडनं येणं आहे ते दाखवायचं क्रेडिट साईडला, बरोबर आहे. आणि ज्यामुळे पार्टनरचं कॅपिटल कमी होईल ते दाखवायचं डेबिट साईडला. म्हणजे पार्टनरचं कॅपिटल वाढलं की क्रेडिटला, आणि कमी जेव्हा होईल तेव्हा डेबिटला. आता प्लांट अँड मशिनरी त्यानं टेक ओव्हर केल्यामुळे त्याचं जे कॅपिटल आहे व्यवसायातलं ते कमी होईल, म्हणून कमी होईल पार्टनर्स कॅपिटल डेबिट साईडला आपण दाखवायचं आहे, म्हणून आपण ते इथं डेबिट साईडला घेतलं. आता हे झालं तुमचं सॉल्व. आता इथं काय राहिलं आपल्याला, तर हे प्लांट अँड मशिनरी जे काही आहे बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. हे दाखवायचं का सी आणि डीचं नाही, कारण की हे कोण घेतलं, तर पार्टनर्सने घेतलं. पण हे मात्र नवीन फर्मने घेतलं. बॅलन्स शीटला काय येतं, जे नवीन फर्मने घेतलं तेच बॅलन्स शीटला येतं. मग बघा, प्लांट अँड मशिनरी या ठिकाणी आपण घेतलं असेल बॅलन्स शीटला. बघा, प्लांट अँड मशिनरी ए अँड बी 88,000 रुपीजला घेतलं. सी आणि डीचं नील, कारण की सी आणि डीचं या सी पार्टनर्सने घेतलं, ते नवीन फर्मने घेतलेलं, टेकन ओव्हर केलेलं नाही. म्हणून मग इथे घेतलं आपण 88,000. कोणाचं घेतलं, तर फक्त ए आणि बीचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे बॅलन्स शीटला पोस्टिंग होईल. आता तुम्ही एका खाली एक करत जायचं, मागे पुढे जायचं, काय अडचण नाही. ठीक आहे. नंतर पुढे आपलं पुढचं पद कुठलं आहे ते बघायचं. स्टॉक आहे, बरोबर. स्टॉकवर काय ॲडजस्टमेंट आहे ती पहिल्यांदा बघून घ्यायची. मग काय सांगितलं बघा, एक 4 नंबरची ॲडजस्टमेंट बघा. द स्टॉक ऑफ ए अँड बी इज व्हॅल्यूड ₹38,000 अँड दॅट द सी अँड डी वॉज व्हॅल्यूड ₹53,500. मग पहिल्यांदा ए आणि बीचं काय झालं बघू. बघा, ए आणि बीचा स्टॉक कितीचा होता, 40,000 रुपयाचा होता. तो कमी होऊन किती झाला, 38,000 झाला, बरोबर आहे. म्हणजेच काय झाला, लॉस झाला. आपलं असेट कमी झालं. मग असेट जर कमी होत असेल, किती कमी झालं, 2,000 रुपयांना असेट कमी झालंय. मग ते कुठं दाखवतो आपण, ते दाखवतो रिव्होल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथं घेतलंय टू स्टॉक 2,000, बरोबर आहे. कारण की असेट आपली काय झाली, कमी झाली. आपले जो स्टॉक होता तो कमी व्हॅल्यूने घेतला नवीन फर्मने. मग जेव्हा नवीन फर्मने कमी व्हॅल्यूने घेते, तर तो आपला लॉस आहे, तो आपण डेबिट साईडला दाखवतो. आता हे झालं तुमचं कोणाचं, ए आणि बीचं. आता सी आणि डीचं काय झालं, कितीचा होता, तर तो होता 52,000 रुपयाचा. कितीचा होता, तो होता 52,000 रुपयाचा. तो घेतला कितीला, तर तो घेतलाय बघा 53,500ला. म्हणजेच काय झाला, या ठिकाणी आपलं असेट वाढले, त्या ठिकाणी फायदा झाला, नफा झाला. मग तो दाखवायचा कुठं, क्रेडिट साईडला सी आणि डीच्या. बघा, रिव्होल्युशन अकाउंट्स जे आहे इथं घेतला स्टॉक, कितीने वाढला, 1,500ने वाढला, बरोबर आहे. 52,000 रुपयाचा होता, तर तो किती झाला, 53,500 झाला. म्हणजेच किती झाला, 1,500 रुपयाने इन्क्रीज झालाय स्टॉक. म्हणून वाढल्यामुळे कुठं दाखवायचा, रिव्होल्युशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवला. नंतर पुढचं पद कुठलं आहे, आता हे आपण पहिल्यांदा स्टॉक बॅलन्स शीटला नेऊन टाकू. बॅलन्स शीटला नेताना काय करायचं आहे, हे व्हॅल्यू घ्यायचं 38,000 आणि 53,500. मग बघा, स्टॉक इथं घेतला बॅलन्स शीटला. स्टॉक ए आणि बीचा 30,000, सी आणि डीचा 53,500, असं दोघांची बेरीज 91,500 या आउटरला. ठीक आहे. म्हणजे नवीन फर्मने जे व्हॅल्यूला घेतलं बॅलन्स शीट मध्ये ते दाखवायचं आहे. मग नवीन फर्मने किती घेतला स्टॉक, तर ए आणि बीचा 30,000ला घेतला म्हणून 38,000, सी आणि डीचा घेतला 53,500 म्हणून 53,500. ठीक आहे. झालं तुमचं स्टॉक. नंतर पुढं काय आहे, तर पुढं आहे सनरी डेटर्स. यावरती काय ॲडजस्टमेंट बघायचं.
मग डेटर्सवर सांगितलंय बघा 5% काय करायचं आहे, RDD काढायचं आहे. मग ए आणि बी आणि दोन्ही फर्मवरती काढायचं आहे. मग ए आणि बीचं किती आहे, 20,000 रुपयावरती 5% काढला आपण तर 1,000 रुपये येईल. RDD हा आपला लॉस असतो, म्हणून पुढे घ्यायचा डेबिट साईडला बघा, इथे घेतला RDD 1,000. तसंच सी आणि डी वरती पण काढायचं आहे. मग सी आणि डी वरती जर काढला आपण 30,000 वरती 5% काढला 1,500 रुपये येईल RDD, तो पण लॉस आहे सी आणि डीचा. मग दाखवायचं रिव्होल्युशन अकाउंटच्या इथं बघा, RDD 1,500 रुपये, बरोबर. इथे घेतलं आपण RDD 1,500, कारण की सी आणि डी सी आणि डीचा वर पण 5% काढायचा होता, म्हणून इथे घेतलं आपण RDD 1,500 रुपये. आता हे जे काही आहे डेटर्स आपल्याला काय करायचे आहेत, कुठं घ्यायचे आहेत, बॅलन्स शीटला आपल्याला दाखवायचे आहेत. आता डेटर्स आपल्याला इथे घेतले बघा, ए आणि बी आणि सी आणि डी 5-5% मायनस करून. मग किती ए आणि बीचा किती होता, 20,000चा डेटर्स होता, पण तो 1,000 रुपये मायनस केले आपण. 1,000 मायनस केलं किती राहिलेत, 19,000 रुपये राहिलेत. नंतर सी आणि डी वर पण काय केलं आपण, 30,000वरती 1,500 रुपये मायनस केले. म्हणजे 30,000 मायनस 1,500 म्हणजेच किती झालेत तुमचे त्या ठिकाणी 28,500. म्हणजेच 19,000 प्लस 28,500 आपण आउटरला घेतले 27,500. ठीक आहे, हे कळालं कसं आलं, 19,000 रुपये आणि 28,500. तर आपण काय केलंय, हे जे डेटर्स आहेत यावरती 5-5% आपण काय केलंय, मायनस केले. तर 5% जर मायनस केलं आपण 20,000 1,000 रुपये मायनस केलं, मग इथं झाले तुमचे 19,000 रुपये, बरोबर. किती झालेत, 19,000 रुपये. आणि इथं पण 5% 1,500 रुपये मायनस केले, झाले 28,500. म्हणून आपण तिथं त्या ठिकाणी अशा प्रकारे दाखवले. आता पुढचं पद त्या ठिकाणी काय आहे आपल्याला बघायचं आहे. मग पुढं आहे कॅश. आता कॅश पुढे घ्यायचं, तर कॅश अकाउंटला घेतो आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. आलेलं लक्षात ठेवायचं, कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला बघा, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन ए आणि बीचं त्या ठिकाणी 10,000 रुपये. तसंच सी आणि डीचं जे काही कॅश बॅलन्स आहे, तर ते सी आणि डीच्या कॅश अकाउंट दाखवायचं. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 14,000 रुपये. हे झालं तुमचं कॅश अकाउंट, कॅश बॅलन्स. नंतर पुढं काय आहे, तर पुढे आहे गुडविल. आता गुडविलचं काय करायचं, पहिल्यांदा बघून घ्यायचं ॲडजस्टमेंटच्या वरती काय आहे. मग बघा काय ॲडजस्टमेंट सांगितली गुडविलवरती, तर गुडविल ऑफ ए अँड बी वॉज व्हॅल्यूड ₹50,000 अँड सी अँड डी ₹30,000. बघा आता गुडविलवरती किती दिली आहे, तर इथं ए आणि बी ची दिलीच नाही आहे, डॅश आहे. आणि सी आणि डीची दिली आहे, तर 20,000 रुपयाची गुडविल होती. सी आणि डीची ती किती वाढली, तर 30,000 रुपये झाली, बरोबर आहे. आता ही जी गुडविल आहे, तर आता आपण रिव्हर्शन अकाउंटला घ्यायची का नाही. वाढलेली गुडविल जी आहे तर रिव्हर्शन अकाउंट दाखवायची नाही, ते आपण काय करायचं, डायरेक्ट पार्टनर्सला देऊन टाकायची. कारण की जेव्हा गुडविल वाढली याचा अर्थ जेव्हा ए आणि बी फर्म आहे, तर त्या ए आणि बी फर्म बंद झाल्यावरती त्या गुडविलचा जो काही अधिकार आहे तर कोणाला मिळणार आहे, तर पार्टनर्सलाच मिळणार आहे. जरी आपण रिव्हर्शन अकाउंटला दाखवलं तरी पण तेच होणार आहे, कारण की तो प्रॉफिट तो इथंच येणार आहे, रिव्हर्शन अकाउंटचं प्रॉफिट, बरोबर. ते इथं घेतलं असतं आपण बाय गुडविल 50,000 रुपये, आणि मग ते प्रॉफिट काढून तो दाखवला असता, बरोबर आहे. पण असं करायचं नाही. ऑलवेज काय करायचं, गुडविल जे काही आहे ते पार्टनर्सला त्या त्या ठिकाणी डिवाइड करून द्यायचं आहे. कारण की गुडविलमुळे काय होतं आहे की पार्टनर्सचं कॅपिटल वाढतं आहे त्या ठिकाणी या व्यवसायातलं. म्हणून आपण काय करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते दाखवायचं आहे. मग इथं घेतलं बाय गुडविल, कितीने वाढली गुडविल, तर 50,000नेच वाढली, कारण की जुनं व्हॅल्यू तिचं नील होतं ए आणि बीचं, पण मात्र नवीन फर्मने घेताना ते 50,000 रुपयाला गुडविल घेतली. मग आता या ए आणि बीला किती मिळेल, तर मग आपण काय केलं, 50,000 वाटले दोघांना ए आणि बीला, तर ते किती आले, 30,000 रुपये आले एला, आणि बीला आले 20,000 रुपये. ठीक आहे. तसंच काय करायचं आपल्याला, जे सी आणि डीचं गुडविल कितीने वाढलं ते बघायचं. मग बघा सी आणि डीचं गुडविल कितीचं होतं, तर ऑलरेडी होतं 20,000 रुपयाचं. आता ते झालं 30,000 रुपयाचं, म्हणजे 10,000ने वाढलं, बरोबर आहे. आता 10,000ने वाढलं तर आपल्याला हे पण रिव्हर्शन दाखवायचं का वाढलेलं नाही, तर डायरेक्ट काय करायचं आहे, त्याच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. मग बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं घेतलं आपण बाय गुडविल 5,000, कारण की त्याचा रेशो दोघांचा काय आहे, इक्वल रेशो आहे, बरोबर आहे. म्हणून इक्वल रेशो असल्यामुळे आपण जे गुडविल आहे तर ते काय केलं आहे, इक्वलमध्ये घेतलं आहे. तर इक्वल किती होईल, तर इक्वल होईल 5,000 रुपये त्या ठिकाणी सीला आणि 5,000 रुपये त्या ठिकाणी डीला, बरोबर आहे. म्हणून इथे घेतलं आपण 5,000 रुपये. असं गुडविल त्या ठिकाणी आपण त्याचं सॉल्व्ह केलं. आता कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटला घ्यायचं गुडविल. मग बघा इथे घेतलं आपण गुडविल, ए आणि बीचं कितीला घेतलं, 50,000ला, म्हणून 50,000. सी आणि डीचं किती घेतलं, 30,000ला, म्हणून 30,000. मग दोघांची बेरीज 80,000 आउटरला. हे झालं आपलं गुडविल.
आता आपल्याला पुढे काही पद राहिलेत का ते बघायचे आहेत. मग बघा, पुढील पद सगळे पद आपण सॉल्व्ह केलं आलेत. प्रत्येक पद आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलं आहे. एखादी ॲडजस्टमेंट आली की बघायचं. तर पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी पण झाली, गुडविलची स्टॉकची पण झाली, प्लॅनची पण झाली. सगळे आपण काय झालं आहे ॲडजस्टमेंट पण सॉल्व्ह केले आहेत. आता काय करायचं, प्रॉब्लेम क्लोज करायचा म्हणजे टॅली करायचा. मग फर्स्ट काय करायचं, आपलं जे रिव्हल्युशन अकाउंट्स आहे तर ते क्लोज करायचं. मग बघा, रिव्हल्युशन अकाउंट्सला काय काय आहे. डेबिट साईडला बिल्डिंग आहे 20,000 रुपयाचे, प्लांट अँड मशिनरी आहे 8,000 रुपयाची. क्रेडिट साईड मोठी आहे म्हणून घेतलं आपण इथं 28,000, 28,000 रुपये. इथं पण 28,000 घेतले. आता यातनं काय करायचं, हे जे दोन पदं आहेत तर ते मायनस होतील. हे लॉस, मग किती लॉस झाला आहे तर 2,000 रुपयाचा स्टॉक झाला आहे आणि RDTचा 1,000 रुपयाचा झाला आहे. म्हणजेच 3,000 रुपयाचा लॉस झाला आहे एकूण. मग 28 मायनस 3 म्हणजे किती झाले, 25. 25,000 झाला प्रॉफिट. हा काय आहे, 25,000 रुपये प्रॉफिट आहे. मग आता हा जो प्रॉफिट आहे तर तो कोणाचा आहे, तर तो आहे ए आणि बीचा. मग आपण तो ए आणि बीला वाटला पाहिजे. मग ए आणि बीला वाटल्यानंतर तो किती येईल, 2 रेशोने वाटला तर तो 15,000 आणि 10,000 रुपये आला. मग आता हा प्रॉफिट कोणाला मिळाला, पार्टनर्सला. पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंट दाखवायचा, कारण की यामुळे काय पार्टनरचं जे आहे तर ते प्रॉफिटमुळे कॅपिटल वाढेल किंवा एने वाढेल व्यवसायाकडनं. मग बघा इथं बाय प्रॉफिट 15,000 आणि 10,000, एचा 15,000 आणि बीचा 10,000 रुपये प्रॉफिट आपण या ठिकाणी वाटला. आता काय करायचं, आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स क्लोज करायचं. आता काय करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स क्लोज करायचं. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना आपण सेम प्रोसेस करायची आहे की कुठली साईड मोठी आहे तर क्रेडिट साईड मोठी आहे. मग क्रेडिट साईड काय करायचं आहे, डेबिटमधनं मायनस करायची. मग बघा, आपण जर बीचं जर बॅलन्सचं बेरीज केली तर ती येते 1,09,600. मग इथंही आपण 1,09,600 घेतलं. तसंच एचं बेरीज केली तर ती आली 1,39,400. इथं घेतली 1,39,400. आता इथं लॉस वगैरे त्यांना काही झालं नाही, त्यांचं कॅपिटल काही कमी झालं नाही म्हणून तर काही पद आलं नाही, म्हणून हेच वरती बॅलन्स गेलं. म्हणून याला काय म्हटलं आपण त्या ठिकाणी, बाय टू बॅलन्स कॅरीड डाऊन 1,39,400 आणि 1,09,600 हेच बॅलन्स वरती. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे बॅलन्स आहे याला, हे काय पार्टनरचं कॅपिटल आहे, कॅपिटल आहे बरोबर. म्हणजेच नवीन फॉर्ममध्ये आता पार्टनरचं कॅपिटल किती असेल तर एवढं असेल. म्हणून मग इथं घेतलं आपण बॅलन्स शीटला कॅपिटल अकाउंट्स, एचं 1,39,400, बीचं 1,09,600. म्हणजे जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करणार आहे त्याचं जे बॅलन्स येईल ते कुठं दाखवायचं, बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. कारण नवीन बॅलन्स शीटमध्ये ते पार्टनर्स सुद्धा आहेत बरोबर, म्हणून त्यांचं कॅपिटल किती आहे तर एवढं आहे. तर आता हे जर तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तर कॅश अकाउंट पण क्लोज करायचं. मग कॅश अकाउंटला बघितलं आपण तर काय आहे, तर 10,000 रुपयाची कॅश आपल्याकडे होती बरोबर आहे. म्हणून 10,000 रुपये इथं घेतले आपण, इथं पण घेतले क्लोज करायला. त्यातनं आपण काय केलं, रेंट पेड केलं. त्यातनं आपण काय केलं पेड, रेंट पेड केलं 6,000 रुपयाचं. म्हणजे किती उरलेत तर 4,000 रुपये उरलेत. म्हणून इथे घेतलं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 4,000. तर आपल्या बॅलन्स दाखवायचे हे, पण दोन्ही एकत्र दाखवायचे, ए आणि बीचे आणि सी आणि डीचे. म्हणून आता आपण पहिल्यांदा काय करू, रिव्हल्युशन अकाउंट क्लोज करू. कोणाचं, जे सी आणि डीचं आपल्याला रिव्हल्युशन अकाउंट आहे ते पहिल्यांदा क्लोज करावं लागेल. मग तसंच सेम जसं आपण वरती केलं ए आणि बीचं, तसंच काय करायचं आहे, सी आणि डीचं पण काय करायचं आहे, जे रिव्हल्युशन अकाउंट्स आहे ते क्लोज करायचं आहे. तर डेबिट साईड मोठी आहे इथं. कुठली साईड मोठी आहे, डेबिट साईड मोठी आहे. जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी क्रेडिट साईड मोठी होती, तर इथं काय आहे, डेबिट साईड त्या ठिकाणी मोठी आहे. म्हणजे जास्त बॅलन्स डेबिट साईडला आहे. मग 2,000 रुपये प्लस 1,500 म्हणजे 3,500 हे झालं तुमचं डेबिट बॅलन्स. म्हणून इथं घेतलं आपण, इथंही घेतलं. इथं फक्त काय 1,500 रुपयाचा इन्कम झाला आहे. म्हणून हे अजून काय करणार आपण, मायनस करणार. मग बघा, 3,500 मायनस 1,500 किती लॉस झाला, 2,000 रुपयाचा काय झाला आहे, लॉस झाला. म्हणजे या सी आणि डीला रिव्होल्युशनमध्ये काय झालं आहे, लॉस दिसतोय. मग लॉस काय आहे, 2,000 रुपयाचा लॉस आहे. मग इक्वल घेणार लॉसमध्ये. मग 1,000 इक्वल लॉस झाला. लॉस झाल्यामुळे काय झालं, पार्टनरचं कॅपिटल कमी होईल. मग कुठे जाईल, ते डेबिट साईडला जाईल. मग बघा इथं लॉस 1,000 सीआरचा आणि 1,000 डीचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. याचा अर्थ काय झाला, जेव्हा प्रॉफिट होईल तर क्रेडिट साईडला जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या, रिव्होल्युशन अकाउंटचा. आणि जर लॉस झाला तर तो लॉस पण कुठे घ्यायचा आहे, डेबिट साईडला घ्यायचा आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्सला. तर ठीक आहे. तर आपण इथं घेतलं बघा. मग आपण काय करणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स जे आहे तर ते आता क्लोज करायचं आहे सी आणि डीचं. मग सी आणि डीचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करायला घेतल्यानंतर आपल्याला दिसतंय की सी आणि डीचं कुठली साईड मोठी आहे तर ती आहे
क्रेडिट साईड मोठी आहे, मग क्रेडिट साईडची बेरीज करायची आहे. मग बघा सी आणि डीचं जे क्रेडिट साईड आहे तर त्यामध्ये डीचं बेरीज जर केली आपण तर ती येते 29,000 रुपये आणि सीची जर केली तर ती येते त्या ठिकाणी 69,000 रुपये. मग आता हे इकडं लिहून घेतलं आपण. आता यात काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. काय काय मायनस करायचं आहे बघा. जो डी आहे तर डी मधनं आपल्याला काय करायचं आहे, लॉस जो त्यांनी सहन केला आता तो मायनस करायचा आहे. 29 मायनस 28. तसंच इकडं 69 मायनस काय करायचं आहे, 18,000 प्लांट अँड मशिनरीचं त्यांनी टेकओव्हर केलं ते आणि लॉस 1,000 रुपयाचा, असं 19,000 रुपये मायनस करायचे आहेत. मग 19,000 केल्यानंतर किती उरतील यामधनं, तर ते होतील 50,000. हे झालं याचं बॅलन्स. आता हे जे बॅलन्स आहे याला काय म्हणतो आपण, कॅपिटल म्हणतो. मग सी आणि डीचं कॅपिटल आपण काय करायचं, सेम बॅलन्स शीटला दाखवायचं. जसं आपण ए आणि बीचं घेतलं तसं आता हे सी आणि डीचं इथं आपण दाखवलं आणि दोघं सगळ्यांची बेरीज करून मग आउटरला घेतलं. आता हे झालं तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज. नंतर कॅश अकाउंट क्लोज करायचं. मग बघा इथं सी आणि डीचं कॅश अकाउंटला बॅलन्स किती होतं, 14,000 रुपये बॅलन्स आहे. इथं घेतलं आपण 14,000 रुपये, इथं पण घेतलं. त्यातून काय केलं, 14मधनं 2,000 रुपयाचं रेंट पेड केलं. मग ते रेंट काय होईल, मायनस होईल. मग उरलं किती, 12,000 बॅलन्स. मग आता 12,000 बॅलन्स इकडं कॅश आपल्याकडे आहे, याचा अर्थ कॅश आहे. आता इकडे घ्यायचं कॅश अकाउंटला दाखवायचं, सॉरी बॅलन्स शीटला दाखवायचं. बॅलन्स शीटला बघा कॅश ए आणि बीची किती उरली होती, 4,000 उरली होती. बघा इथं आपण बघितलं होतं की ए आणि बीचं जे कॅश बॅलन्स होतं ते किती उरलं होतं, 4. म्हणून 4 हे, आणि जे सी आणि डीचं किती उरलं, 12,000. म्हणून 12,000 हे. मग 4,000 प्लस 12,000 कॅश, आता किती हजार, 16,000 रुपये आपल्याकडे कॅश आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, प्रॉब्लेम सगळे क्लोज, जे काही अकाउंट्स तयार केले होते सगळे क्लोज केले. त्याचं बॅलन्स पण ट्रान्सफर केले. आता जर आपण बॅलन्स शीट जर टॅली करायला घेतली तर बघा बॅलन्स शीट टॅली होती 4,03,000 रुपयाला. इकडे पण 4,03,000 रुपयाला बॅलन्स शीट तुमची टॅली होती. तर अशा प्रकारे काय करायचं, स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम काय करायचा आहे, सॉल्व्ह करत जायचं आहे. सोपा प्रॉब्लेम आहे, एवढा काही अवघड नाही. फक्त लक्षात घ्यायचं की केव्हा काय करायचं आहे आणि स्टेप्स बाय आपल्याला फॉलो करायचे आहेत. तरी सर्वांनी हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.